हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या चॅनलवर. कसे आहे सगळे? चांगले ना? मी पण चांगलीच आहे. तर काय केलेलं आहे, मी वरती भांडे आणलेले घासायसाठी. तर खूप मोठे भांड्यांचा ढिगारा पडलेला होता घासायला, तर भांडे वरती आणलेले आहेत. तर हा नळ ऑनलाईनवरून बोलवलेला आहे, खूप छान आहे नळ. आणि तर ते पण चेक करत होतं मला धार कशी येते काय येते. तर धार पण छान येते नळाची. आणि आता हे खरकटं पाणी बाहेर फेकून द्यायचे. खूप मोठे भांडे पडले, त्याच्यामुळे मी वरती आणले. ते बाबा आलेले आहेत माझे, त्याच्यामुळं म्हटलं ते बाहेर म्हटलं इंजानं करतात तर पाय घसरू शकते ना, त्याच्यामुळं ते भांडीवरती आणले घासायसाठी. तर ना आता घराला कलर मारणं सुरू आहे हळूहळू. आता पाहू आता कधी होते काय होते. तर एकच किचनलाच कलर मारलेला आहे. अजून बाकीच्या खोल्या सगळ्या राहिलेल्या आहेत करायच्या, त्या पण करायच्याच आहेत. घरच्या घरीच करणार आहे पेंट, त्याच्यामुळं तर मी पटकन माझं किचन पण सुरू करणार आहे. पहिले मला घरातली साफसफाई करावी लागेल सगळी, स्टेप बाय स्टेप सगळं करणारच आहे मी. तर इतके सारे भांडे घासलेले आहे, झालेले आहेत भांडे घासणं, पण ते कलर मारू राहिले घराला. तर घरामध्ये खूप मोठा पसारा पडलेला होता. तर रात्री व्हिडिओची एडिटिंग करत आहे, तर आवाज थोडा लहान येत आहे. आणि त्याच्यानंतर मग माझा नळाचं जे दाखवला ना तुम्हाला बेसिंगचा नळ, तो ऑनलाईनवरून आणलेला होता. तर तो असा होता. तर माझ्या मुलांनी त्याची अनबॉक्सिंग केलेली आहे. तर माझा हा व्हिडिओ संध्याकाळचा आहे. तर संध्याकाळी मला करायची पानगोबी. तर पहिले मी स्वच्छ धुवून घेतली, वरचे पान होते ते खराब ते काढून टाकलेले आहेत. आणि पानगोबी आपल्याला कशी बारीक करायची आहे ते सांगते मी आता. कदाचित सगळ्यांना माहीत पण असणार कशी बारीक करतात, तर मी माझ्या पद्धतीने सांगते. तर पहिले कट करून घेते सगळी चॉपनं. आणि त्याच्यानंतर आपला ग्लास असते ना, काटाचा ग्लास, त्या काटाच्या ग्लासनं याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे. तर मी ना आता काटाचा ग्लास घेते. आता या काटाच्या ग्लासने पानगोबी अशी कट करून घ्यायची. एकदम बारीक होती ती आणि छान होती, जास्त टाईम पण लागत नाही, काहीच नाही. तर असं आहे. तर मी माझ्या पानगोबीची भाजी करताना मधामध्ये मोबाईलचं खूप मोठं स्टोरेज भरलेलं होतं. तर व्हिडिओ हा जास्त काय आलेला नाही आहे, अर्धवट झालेला आहे त्याच्यामुळं. तर आता ही पानगोबी बारीक केलेली आहे मी. आता पहिले पाण्याने स्वच्छ धुवून काढते. तर पाणी घेतलेलं एका टोपल्यामध्ये म्हणजे धुवून घेते पहिले. तर माझी आता भाजीची तयारी सगळी झालेली आहे. इथे सगळं चॉप करून ठेवून दिलेलं आहे मी. कांदा, टमाटर, लसणची पेस्ट सगळं करून ठेवलं आहे. आणि एकदम सिंपल भाजी करायची आहे मला. पण व्हिडिओ काढताना माझ्यामध्ये जास्त थोडंच भरलेलं होतं स्टोरेज, त्याच्यामुळे जास्त व्हिडिओ काही आलेला नाही आहे. मिरच्या कट केल्या आणि कांदा, लसणची पेस्ट सगळं टाकलेलं आहे. आणि तर सगळं तयारी झालेली आहे माझी. तर आता पानगोबी याच्यामध्ये टाकून द्यायची आणि छान फ्राय करून घ्यायची छानपैकी. हळद, मीठ, मिरची पावडर सगळं टाकायचं त्याच्यामध्ये. आणि खूप छान होती ती. आणि मधामध्ये जास्त स्टोरेज भरल्यामुळं माझा पुढचा व्हिडिओ काय आलेला नाही आहे. तर थोडं शूट केलेलं आहे मी, एक व्हिडिओ कट करून शूट केलेला आहे. तर अशी छान भाजी होती ही. तर त्याच्यानंतर मग आमच्यासाठी आणलेलं आहे आईस्क्रीम. तर सगळ्यांनी इथे बसून आईस्क्रीम खाल्लेली आहे. तर मी गेली बाहेर. तर बाहेर ना छान झाडं आणलेले होते. तर आता मला अशी झाडे खूप मोठे आणायची आहेत, कारण मला झाडे खूप आवडतात त्याच्यामुळं. कारण आपण जितकं झाडामध्ये राहू ना, तेवढी आपली पॉझिटिव्हिटी मिळते. आणि तर मला खूप मोठे झाडं आणायचे आहेत. तर आता हा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशीचा. चिकन आणलेलं होतं. तर आता मी चिकन चांगलं झालेलं आहे ते. तर इथे पीठ मळून ठेवलेलं आहे मी. तर काहीच नाही, मसाला काढलेला आहे पातेल्यामध्ये, मसाला छान फ्राय करून घेतलेला आहे. आणि आता हाच मसाला छान झालेला आहे ना, तो भाजी सोडून देणार आहे. आता पुढचं काही क्लिप येऊ शकणार नाही, कारण स्टोरेज खूप मोठं भरलेलं आहे. चला बाय.